या बातमीचे प्रायोजक सरगम कलेक्शन ब्रँडेड शर्ट फक्त 200 रुपयात रमजानाचा आनंद दुप्पट करा. सरगम कलेक्शनला भेट द्या. जगदंबा चौक, लष्कर, सोलापूर. सोलापूर शहरातल्या सिव्हिल रुग्णालयासमोरील मुख्य गेट समोरच विचित्र अपघात घडलाय. या अपघातात रस्ता क्रॉस करत असलेल्या 70 वर्षीय नसरुद्दीन सय्यद राहणार गांधीनगर झोपडपट्टी याचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला असून दुचाकी चालक जुबेर इनामदार वय वर्ष 35 राहणार विजापूर रोड यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. ॲपे चालकाला कोणतीही दुखापत झाली नाहीये. प्राथमिक माहितीनुसार सिव्हिल चौकातून येणारी ॲपे गाडी क्रमांक MH13YEX 8078 आणि दुचाकी क्रमांक MH13EN 1385 यांच्यात जोरदार टक्कर झाली. या टक्करीमुळे दोन्ही वाहने रस्ता ओलांडत असलेल्या 70 वर्षीय पादचारी नसरुद्दीन सय्यद यांना उडवून नेलं. या धडकेत पादचाऱ्याचा पाय पूर्णतः तुटला असून दुचाकी चालक जुबेर इनामदार यांना डोके व मानेच्या भागात गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की सिव्हिल रुग्णालयात गेट समोरील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय. या खड्ड्यामुळे वाहन चालकांना टाळण्यासाठी सतत कसरत करावी लागते, ज्यामुळे अनियंत्रित वाहन चालक होते आणि असे अपघात घडतात. स्थानिकांनी खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती, रस्त्याची देखभाल आणि अपघात प्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर, साईन बोर्ड व दिवाबत्ती लावण्याची मागणी केली जात आहे. अपघातातील जखमींना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अधिक तपास सुरू केलाय. हा अपघात पुन्हा एकदा सोलापूर शहरातील रस्त्यांचा खराब स्थितीची आणि खड्ड्यांच्या समस्येची उघडकीस आणणारा ठरलाय. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.